हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ संविध मित्रांनो आणि माझ्या मैत्रिणींनो, मी वृषाली वीरा आपलं स्वागत करते आपल्याच चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे अनिरुद्धास मोटिवेशनल चॅनल. कसे आहात सगळे? अपेक्षा ठेवते की तुम्ही सर्वजण खूप छान असणार आणि असावे तशी आपल्या बापूंचरणी मनापासून प्रार्थना. तर कालपासून सुरू झाला आहे मार्गशीर्ष महिना. या मार्गशीर्ष महिन्याच्या आपल्या सगळ्यांना खूप 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 अनिरुद्ध शुभेच्छा आणि त्यानिमित्ताने आपण आपल्या बापूंना प्रार्थना करूया की बापू या महिन्यात आमच्याकडून शक्य तेवढी जास्तीत जास्त भक्ती करून घ्या. त्यानंतर जास्तीत जास्त आध्यात्मिक गोष्टींचं शक्य असेल तेवढं आध्यात्मिक गोष्टींचं वाचन, पठण, श्रवण, मनन तुम्ही करून घ्या, कारण की त्याचे हे फायदे जे आहेत ना ते आपल्यालाच मिळत असतं. एक सांगू खरंच की आपण ज्या पण काही आध्यात्मिक गोष्टी करतो ना, किंवा बापूंनी आपल्याला ज्या पण काही उपासना करायला सांगितलेल्या आहेत, बापू ज्या नित्यनियमाच्या ज्या गोष्टी आपल्याला करायला सांगतात त्या गोष्टी इतक्या फलदायी असतात आणि इतक्या प्रभावी असतात ना, की ज्यावेळेला आपल्यावर कुठलं संकट येतं त्यावेळेला बरोबर ते आपल्याला त्यातून बाहेर काढत असतात, आपल्याला मार्ग दाखवत असतात. त्याच्यामुळे बापूंनी आपल्याला ज्या पण काही गोष्टी सांगितलेल्या असतात ना त्या आपण नित्यनेमाने शक्य ते नित्यनेमाने करण्याचा आपण प्रयास करायलाच हवा. चला तर मग आज ना या मार्गशीर्ष महिन्याचंच मी तुम्हाला थोडक्यात महत्त्व सांगणार आहे, किंवा आपण या मार्गशीर्ष महिन्यात काय काय करायला हवं, किंवा या मार्गशीर्ष महिन्याचं महत्त्व काय आहे, या मार्गशीर्ष महिन्यात कुठल्या गोष्टी होऊन गेल्या, कुठल्या गोष्टींची सुरुवात झाली होती, याबद्दल थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे. माझ्या मते तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ पण नक्कीच आवडेल. थोडा जरी आवडला तरी लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा. या मार्गशीर्ष महिन्यामध्ये अनेक महत्त्वाच्या गोष्टी घडून गेलेल्या आहेत आणि अनेक महत्त्वाच्या गोष्टी घडत असतात, किंवा अनेक महत्त्वाच्या गोष्टींना सुरुवात होत असते, बरोबर आहे. तर आपल्या हिंदू पंचांगानुसार मार्गशीर्ष महिन्याला खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे, कारण की हा महिना म्हणजे श्रीकृष्णांचा महिना असं म्हटलं जातं. कारण की श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत स्वतः सांगितलं आहे की सर्व महिन्यांमधला मार्गशीर्ष महिना म्हणजे मीच आहे, किंवा मीच म्हणजे मार्गशीर्ष महिना आहे. त्याच्यामुळे या महिन्यात श्रीकृष्णांच्या भक्तीला खूप महत्त्व दिलं जातं. असं पण म्हटलं जातं की जो कोणी या मार्गशीर्ष महिन्यात श्रीकृष्णांची भक्ती, मंत्र जाप किंवा पठण श्रवण काही करतं त्याला श्रीकृष्ण त्याचं फळ लवकरात लवकर मिळवून देत असतात. आणि या मार्गशीर्ष महिन्यात यमुना नदीच्या स्नानाला सुद्धा खूप महत्त्व आहे, कारण की गोपिकांना अशी आख्यायिका आहे की श्रीकृष्णांनी गोपिकांना सांगताना असं म्हटलं होतं की मार्गशीर्ष महिन्यात जो कोणी यमुना नदीत स्नान करतो त्याला मी लवकरात लवकर प्राप्त होतो. त्याच्यामुळे या महिन्यात अनेक भक्तगण जे असतात ना, अनेक श्रद्धावान जे असतात तर यमुना नदीमध्ये स्नान करण्याचा त्यांचा प्रयास असतो, किंवा ते यमुना नदीत स्नान करण्याला खूप महत्त्व देत असतात. श्रीकृष्णाने भगवद्गीतेत स्वतः सांगितलेलं आहे की मासाना मार्गशीर्ष म्हणजे मासांमधला म्हणजे महिन्यांमधला जो मार्गशीर्ष महिना आहे तो महिना म्हणजे मी. मार्गशीर्ष हा जो काही महिना आहे ना तो आपल्या हिंदू पंचांगानुसार 9वा महिना आहे. म्हणजे चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक आणि 9वा महिना म्हणजे मार्गशीर्ष. तर या मार्गशीर्ष महिन्याचं अजून एक महत्त्वाचं वैशिष्ट्य किंवा अजून एक महत्त्वाची या घटना या मार्गशीर्ष महिन्यात होऊन गेली ती म्हणजे आपल्या श्री गुरु दत्तात्रयांचा जन्मदिवस या महिन्यात असतो, म्हणजे श्री दत्त जयंती या महिन्यात असते. आता या वर्षी दत्त जयंती ही 14 डिसेंबर 2024 या दिवशी आहे. तर या दत्त जयंतीच्या सुद्धा तुम्हाला पहिलेच खूप खूप अनिरुद्ध शुभेच्छा. आणि यावेळेची जी दत्त जयंती आहे ना ती दत्त जयंती खूप काही चांगल्या गोष्टी घेऊन आलेली आहे, कारण की याच दिवशी महत्त्वाच्या 3 गोष्टी घडत आहेत. दत्त जयंती सुद्धा आहे, त्याच्यानंतर आपला श्री सच्चिदानंदोत्सव उत्सव सुरू होत आहे, आणि त्याच्यानंतर आपलं वर्धमान व्रतांमधलं श्रेष्ठ व्रत म्हणजे वर्धमान व्रत सुद्धा याच दिवशी सुरू होत आहे. तर याबद्दल पण तुम्हाला माहिती थोडक्यात तुम्ही पुढे देणारच आहे. म्हणजे बघा ना की मार्गशीर्ष महिना किती महत्त्वाचा आहे, की साक्षात परमेश्वराने सुद्धा याच महिन्यात जन्म घेतला होता आपल्या मानवांचा उद्धार करण्यासाठी, बरोबर आहे. त्याच्यानंतर श्रीकृष्ण स्वतः म्हणतात की मासाना मार्गशीर्ष म्हणजे महिन्यांमधला मार्गशीर्ष महिना मी आहे. तर हा किती पवित्र आणि किती उत्तम महिना असेल की जेणेकरून आपण जास्तीत जास्त भक्ती, जास्तीत जास्त श्रवण, पठण, मनन, आध्यात्मिक गोष्टींचं या महिन्यात करायला पाहिजे, की ज्याचे अगणित लाभ हे आपल्यालाच होऊ शकतात. मार्गशीर्ष महिन्याचं अजून एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे की या महिन्यामध्ये दक्षिणायन पूर्ण होऊन उत्तरायण सुरू होतं, म्हणजे दक्षिणायन संपून उत्तरायण सुरू होतं, बरोबर आहे. आणि या महिन्यात अजून एका गोष्टीला अनन्यसाधारण महत्त्व आहे, ते म्हणजे या महिन्यात असते गीता जयंती. तर गीता जयंती या महिन्यात का साजरी केली जाते, तर असं म्हटलं जातं की या महिन्यात भगवान श्रीकृष्णाने जी गीता सांगितली होती ती गीता या महिन्यात लिहून पूर्ण झाली होती, आणि म्हणून या महिन्यात गीता जयंती साजरी केली जाते. जगात असा एकही ग्रंथ नाही की त्याची जयंती साजरी केली जाते. त्याच्यामुळे विचार करा की हा महिना किती महत्त्वाचा असेल. त्याच्यामुळे या महिन्यात गीतेच्या पठणाला सुद्धा खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे.
त्याच्यामुळे ज्यांनी पण सुरू नसेल केली गीता पठण तर त्यांना या महिन्यात सुरुवात करण्याचा खूप चांगला चान्स आहे. तर थोडी थोडी का होईना आपण शक्य असेल तेवढी गीतेचं पठण आपण या महिन्यात करूया, असा संकल्प तरी प्रत्येकाने करायला हवा. मी सुद्धा केलेला आहे. जमेल तशी शक्य तेवढी गीता मी या महिन्यात वाचण्याचा प्रयत्न करणार आहे. तरी बापूंनी माझ्याकडून ती गीता पठण करून घ्यावी अशी मी बापूंना मनापासून विनंती करते. या वर्षीचा हा मार्गशीर्ष महिना का महत्त्वाचा आहे तर या मार्गशीर्ष महिन्यामध्ये इतका छान योग जुळून आलेला आहे की दुसरा शनिवार आपण श्रद्धावान जे असतो सच्चिदानंदोत्सव आपण मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या शनिवारपासून सुरू करत असतो, बरोबर आहे. आणि या वर्षी 14 डिसेंबरला तो दुसरा शनिवार पण येत आहे. या 14 डिसेंबरलाच दत्त जयंती सुद्धा आहे आणि या 14 डिसेंबरलाच आपण आपल्या श्री वर्धमान व्रताची सुरुवात सुद्धा करणार आहोत. म्हणून हा जो महिना जो आहे ना तो अतिशय शुभ जाणार आहे आणि अतिशय चैतन्यपूर्ण जाणार आहे. त्याच्यामुळे शक्य तेवढं जास्तीत जास्त पठण श्रवण भक्तीच आपल्या सद्गुरुरायाप्रती आपण ठेवून बापूंनी आपल्याला ज्या ज्या काही गोष्टी करायला सांगितल्या आहेत त्या नित्यनियमाने आपण करण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्याचप्रमाणे बापूंनी आपल्याला या महिन्यामध्ये या मार्गशीर्ष महिन्यामध्ये साई चरित्राचा 23वा अध्याय आणि 32वा अध्याय यांचं पठण करायला सांगितलेलं आहे. ते सुद्धा आपण न चुकता जमेल तसं करायचंच आहे. शक्य असेल तर रोजच करायचं आहे, प्रयत्न तोच करायचा आहे. पण शक्य नसेल तरी सुद्धा आपण ते करण्याचा प्रयत्न नक्कीच करायचा आहे. त्याचे गणित फायदे हे आपल्यालाच होत असतात, बरोबर आहे. तर बापूंनी आपल्याला जे काही या महिन्यामध्ये मार्गशीर्ष महिन्यामध्ये साई चरित्राच्या 23व्या आणि 32व्या अध्यायाचे जे काही पठण श्रवण करण्याला सांगितलेलं आहे तर त्यासाठी मी ऑलरेडी माझ्या चॅनलवरती साई चरित्राचा 23वा अध्याय आणि साई चरित्राचा 32वा अध्याय यांचे व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेले आहेत. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्या व्हिडिओची लिंक देऊन देईल. त्याच्यामुळे तुम्हाला ते जे काही अध्याय आहेत ते श्रवण किंवा पठण करण्यासाठी त्या व्हिडिओची नक्कीच मदत होईल. चला तर मग आजपुरता एवढंच. कसं वाटलं तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ? माझ्यामध्ये नक्कीच आवडला असेल. थोडा जरी आवडला असेल तरी लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा. आणि पुन्हा एकदा तुम्हाला या मार्गशीर्ष महिन्याच्या खूप 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 अनिरुद्ध शुभेच्छा. जास्तीत जास्त श्रवण पठण मनन चिंतन भक्ती या महिन्यात आपण करण्याचा प्रयत्न करूया. आपल्या सद्गुरूप्रती निष्ठा ठेवून आपल्या बापूंनी आपल्याला ज्या ज्या काही गोष्टी करायला सांगितल्या आहेत त्या आपण नित्यनियमाने करण्याचा प्रयत्न करूया. चला तर मग आजपुरता एवढंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एका छानशा विषयासोबत. तोपर्यंत हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ संविधान.